मी गोदरेजला पहिले म्हणजे मी 3 कंपन्या गोदरेजच्याच ग्रुपमध्ये होतो. मोटर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो, जे अप्लायन्सेसचा यूज करतात, फ्रीज, वॉशिंग मशीन. त्या युनिटला 15 वर्ष होतो. त्याच्यानंतरची 10 वर्ष ॲप्लायन्सेसला होतो, जिथे वॉशिंग मशीन्स वगैरे बनवतात. वॉशिंग मशीन्स तर फ्रीज ॲक्च्युअल जिथे असेंब्ली होते त्या प्लांटला होतो. त्यानंतर 15 वर्ष मी एरोस्पेस डिव्हिजनला होतो. आमचे सर हेड होते एरोस्पेस, फार त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. जिथे आपल्या देशाचं काम चालतं, मिसाईल्स असतील, नंतर ही जी सॅटेलाईटला लागणारी जी पार्ट्स असतील, हार्डवेअर फॅब्रिकेशन केलं जातं, त्याचे हे आमचे सर फार मास्टर आहेत. त्यांची आम्हाला फार प्रेरणा आहे. कुठलंही नॉलेज शिकताना हे पूर्ण आत्मसात करायचं. हे त्या एक डिव्हिजनला मला एक चांगला अनुभव मिळाला. असं 3 ठिकाणी मला जे मिळाले अनुभव, त्या जोरावर तिथे एक आपला एक्सपिरियन्स आहे तो आपण कुठेतरी रिटायर झाला. मी मे 2021ला रिटायर झाला. 35 वर्ष माझी सर्व्हिस झाली सगळी ऑर्डर. मी अप्रेंटिसशिप केली फुलटर्म एल&टीला मिललाईट मेकॅनिक म्हणून. त्यानंतर पार्ट टाईम डिप्लोमा केला आहे सर्व्हिस करून PJ सोंगायला, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा. हे असं माझं शिक्षण आहे. आणि ह्या जो आता त्यानंतर रिटायरमेंट नंतर वैद्य सर आणि हे आपल्या सिग्नल शाळेचे भटू सर, त्यांचं व्यवस्थापन, यांचं ते प्रशिक्षण केंद्र त्यांनी चालू केलं 2 वर्षापासून, तांत्रिक प्रशिक्षण केंद्र. तर यांनी आम्हाला संधी दिली मला. त्यामुळे मला तिथे शिक्षण, माझा जो अनुभव आहे, मी पेशाने काही शिक्षक नाही आहे, मी एक्सपिरियन्स नाही आहे. तोच एक्सपिरियन्स आपल्याला पण करता येईल, आपण पण शिकू शकू. ह्या एक प्रेरणेतून आणि आमचे सर आहेत तर त्या बाबतीत नॉलेज देण्यामध्ये तर भरपूर त्यांचा वाटा आहे. तर मला पण वाटलं की आपण पण एक शिक्षक आहे, तर शिक्षक बरोबर शिकू शकू. म्हणून तिथे आपण 5 ते 6 कोर्स चालू केलेले. त्या सरांनी सगळे त्याची अरेंजमेंट केलेली. त्या सरांनी जसं सांगितलं ते प्लंबिंग आहे. तर प्लंबिंगमध्ये त्या मुलांना आपल्या घरामध्ये वॉटरची टाकी कशी असते बिल्डिंगला, तर त्या मुलांना तर कल्पना नाही आहे की आता ही जी सिग्नल शाळेची मुलं आहेत, पण त्यांना पण ते माहिती आहे की खाली एक टाकी असते, वरती एक टाकी असते. तर त्यांचं टॅलेंट ती मुलांना शिकवण्यामध्ये आनंद काय आहे की ज्यांच्याकडे हे वस्तू नाही आहेत पण त्यांना त्याचं नॉलेज आहे, ते बाहेर फिरतात, कामं करतात, त्यांचं जे विकण्याचं काही असेल त्याच्यातून ते जे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे ते त्यांना तिथे काम करताना उपयोगाला येतं. हा एक आनंद वेगळा वाटतो की ती मुलांना, आपण कसं शाळेतली आपली मुलं आहेत ती घरी जाऊन होमवर्क करतात, त्यांना होमवर्क हा प्रकार नाही. शाळेमध्ये जे शिकतील तेच त्यांना दुसऱ्या दिवशी डोक्यामध्ये ठेवून तेच नॉलेज वापरायचं. तर आपण आता जसं ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्याच्यामध्ये ज्या निरनिराळ्या प्रणाली वापरतो, जसं सेफ्टी आहे, वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर आपण काय सेफ्टी इन्स्ट्रुमेंट वापरले पाहिजे. तर ती मुलं आता एवढी हुशार झालेली आहेत की त्यांना सांगितलं आपल्या डोक्यासाठी काय आपण वापरणार, तर ती पटकन उत्तर देतात हेल्मेट. ज्या गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या त्या गोष्टीचं आपण तिथून नॉलेज द्यायला आपल्याला पण चांगलं वाटतं की इंडस्ट्रीमध्ये त्यांनी कसं सेफ्टी शूज वापरले पाहिजे, कानासाठी मोठा आवाज असेल तर काय वापरलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी त्यांना आपण शिकवतो. त्यानंतर त्यांना वस्तू आपण घरात कशा ठेवल्या पाहिजे, ते 5Sची एक सिस्टीम आहे जपानची, ती आपण त्यांना शिकवतो, बेसिक प्रमाणे शिकवतो की बाबा त्यांना साधंसुद्धा शिकवतो की एखादी गोष्टीचं आपण निवड करणं, त्याच्यानंतर जे आपल्याला उपयोगाची आहे ती ठेवणं आणि न अडचणीची असलेली किंवा न वापरती वस्तू बाजूला काढणं, नंतर त्याच्यावर स्वच्छता ठेवणं, नेहमी त्या जागी त्या वस्तू त्या ठिकाणी ठेवणं. या गोष्टी ती मुलं फार चांगली करतात आणि ते त्याच्यामध्ये एवढी टॅलेंटेड मुलं आहेत. त्यामुळे तो आनंद येतो की मुलं कुठल्या स्टेजला आहेत आणि ती त्यांचं शिक्षणाचा किती उत्साह आहे. तर ह्या प्लंबिंग शिकवतो आपण तिथे. त्याच्यानंतर वेल्डिंग शिकवतो. मुलीसुद्धा 5वी ते 10वीमधल्या मुलीसुद्धा वेल्डिंग करत आहेत. तर त्यांच्यामध्ये तो जो एक उत्साह आहे, निर्भीडपणा आहे, तो इतर मुलांमध्ये म्हणजे आपण ज्या इतर शाळा आहेत किंवा आठव्यामध्ये जे शिकवले जातं तर तिथे हा निर्भीडपणा दिसत नाही त्यांना थोडं खर्चाचं वगैरे तरी ते काय त्याची केअर नाही करत. ते त्या निर्भीडपणे ते काम करत असतात आणि त्यांना शिकण्याचा इंटरेस्ट आहे ना. त्यांना आपण समजावलं की इथून पुढे तुम्ही हे जर शिक्षण घेतलं, बेसिक वायरिंग किंवा प्लंबिंग किंवा लेथ चालवणं, मशिनिंग करणं, कार्पेंट्री लेथ चालवणं, प्लंबिंगचं काम तुम्ही शिकलात तर तुम्हाला बाहेर त्याच्याबद्दल तुम्हाला जो जे 10वीनंतर तुम्हाला एक काम मिळू शकेल किंवा स्वतःचं काम तुम्ही स्वतः पण करू शकाल घरात. तर हे कॉन्फिडन्स त्यांना इतकं आहे की ते म्हणतात अरे वा चांगली गोष्ट आहे की आपण काही ह्या गोष्टी शिकलो. तर आम्ही त्यांना अप्लायन्सेसच्या गोष्टी पण शिकवतो.
गीझर खोलून दाखवणं, फॅनमध्ये कसं असतो त्यांनी जे सांगितलं ना, ते इलेक्ट्रॉनिक लॅब पण आहे तिथे रोबोटिक लॅब. ते सगळी सर्किट ते स्वतः जोडतात बॅटरीवर. ती तर 230वर इलेक्ट्रिकवर पण काम करायला तयार आहेत. म्हणजे त्यांना ते पण नॉलेज आहे की याला शॉक लागतो, पण ते आपण आता ते देत नाही त्यांना. बाकीचे मध्ये ती डायरेक्ट 230वर त्यांना काम नाही, पण त्यांना घरामध्ये कशी वायरिंग असते याचे पॅनल बनवले आहेत सगळ्यांच्या आयडियातून, त्याचे डेमॉन्स्ट्रेशन आहे. त्यामुळे घरात मीटर नंतर काय असतं, ते मीटरच्या आधी काय असतं, फ्यूज असतो, मीटर असतो, नंतर त्याच्यानंतर हे MCB असतात. आता MCB म्हणजे नवीन कन्सेप्ट आहे, पूर्वी फ्यूज असायचे, ते त्यांना समजते. ते त्यामुळे मुलं इतके शिक्षणामध्ये म्हणजे त्यांची ग्रास्पिंग पॉवर एवढी चांगली आहे ना की मग मला त्याच्यामध्ये आनंद वाटतो की आपण एखाद्या हुशार मुलाला किंवा जे शिकलेला आहे किंवा ज्याच्यामध्ये त्याचे शैक्षणिक पात्रता आहे त्याला शिकवण्यात एवढा आनंद वाटत नाही ना, तेवढा या मुलांना वाटतो. कारण त्यांचं शिक्षण जास्त इंटरेस्ट नाही आहे त्यांना. म्हणजे लिहिणं करणं नंतर किंवा अभ्यास करणं, पण त्याची त्यांची संस्कृती नाही. घरी ते एकदा शाळेमध्ये आले गेल्या शाळेत की ते 9 ते 5 पर्यंत शाळेत असतात, त्यानंतर त्यांच्या घरी तशी परिस्थिती नसते. तरी ते घरी जाऊन त्यांना काय होमवर्क वगैरे काय हा प्रकार नाही. त्यामुळे जे काय ते तिथे शिकतात ना ते त्यांच्या एवढं डोक्यामध्ये राहतं ना की ते वापरणं तर तो एक आनंद मिळतो. त्याबद्दल फार चांगलं वाटतं की आपण अशा मुलांना शिकवायला आपल्याला मिळालं. खरं तर मी तर शिक्षक नाही आहे, मी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. तर ते आता तिथे त्यांना आम्ही हे सर्किट ज्यांनी सरांनी सांगितलं ना ते आम्ही तिथे यांनी रेडी सर्किट आणलेलं आहे. तर ते 2 प्रोब आहेत. आपण खाली टाकी बनवली म्हणजे डेमोमध्ये आणि वर एक टाकी बनवलेली. त्यांना सांगितलेलं आहे की बिल्डिंगमधून जे पाणी येतं ते जे पाईपलाईनने ते पाणी वर कसं चढवलं जातं. त्याला आपण ते 2 प्रोब लावलेले आहे, एक लो लेवल एक हाय लेवल, आणि वरती पण लो लेवल हाय लेवल लावलेली. इथे जर पाणी संपलं तर पंप पण ऑटोमॅटिक बंद होईल. वरची टाकी जरी पूर्ण भरली तरी ते बंद होईल. अशी रेडी सर्किट आहे. तेच रेडी सर्किट आपण लावून त्यांना पूर्ण पाण्यामध्ये, तर ती मुलं आता तीच मशीन घेऊन पाण्यामध्ये बघतात, ते स्वतः करतात. म्हणजे त्याला एकदा सांगितलं ना की हे वरचं पाणी जर खालचं पाणी जर संपलं तर ते पंप बंद होणार. ते बंद झालेलं ते ट्रायल करून बघणार. म्हणजे ते त्या कामामध्ये ते त्यांच्यामध्ये जो एक उत्साह आहे ना तो त्याचा फार आनंद होतो. हे अशा प्रकारचं शिक्षण तिथं प्रशिक्षण आहे की जेणेकरून त्यांना नंतर 10वी नंतर त्यांच्या पायावर त्यांनी ते स्वतःचं जरी स्वतः चालू केलं. प्लंबिंग, आता काय प्लंबिंगला पूर्वी थ्रेडिंग वगैरे करायला लागायचे, आता ते PVC आलेलं आहे. त्यामुळे ते बाहेर आता तीच पद्धत आहे. ते काम करण्यासाठी त्यांना मिळेल. तर ते घरात पण करायला लागले. आम्हाला पण येतं ते सोल्युशन असतं, ते पॉलिश पेपरने घासायचं असतं, त्यांचं ते पाईप व्यवस्थित गेले पाहिजे. हे असं जे बेसिक त्यांना जे प्रॅक्टिकल प्रशिक्षण आहे ते आम्ही अगदी चांगल्या प्रकारे देतो आणि थेअरी पण त्यांच्याकडून करून घेतो. इन फ्युचरमध्ये या सरांनी आता पुढे जर सर्टिफिकेशन झालं तर त्यांना त्याचा फार उपयोग होईल. एक प्रश्न विचारायचं आहे, तुम्ही म्हणालात 5वी ते 10वी तर प्रशिक्षण देताना कुठला सब्जेक्ट कुठल्या इयत्तेमध्ये द्यायला हवा याचं काही तुम्ही प्रमाण बांधलं? याचं प्रमाण असं करतो की जी मुलं स्वतःच सांगतात की आता समजा 5वी ते 7वी मुलं आहेत त्यांना त्या कार्पेंट्रीची लेत आहे. तर ते कार्पेंट्री टर्निंगवर अगदी त्यांनी वस्तू बनवलेल्या पण आहेत, काही काही डिझाईन करून, जे आपण म्हणतो ना आपण या फर्निचरमध्ये डिझाईनचे कॉलम असतात ते सगळ्या वस्तू बैलगाडी बनवली आहे त्यांनी स्वतः. तर त्या मुलांना काम करण्याची आणि त्याचा उत्साह आहे त्यांचा इंटरेस्ट बघून तुम्ही त्यांना मोटिवेशन वाढवायला त्यांना सांगा. परीक्षा असं सांगितलं ना की खूप आनंद होतो. मग मला हे परीक्षेत मी पास आहे का, म्हणजे ते त्यांना ऐकायला पण त्याचं सर्टिफिकेशन पण गरज नाही. त्यांच्या मनावर त्या चेहरा आनंद आहे ना की मला हे जमलं करायला, तो एक आनंद आहे. आणि ते स्वतःहून शिकतायत. म्हणजे असं नाही की ती दुर्लक्षपणा करतात, ते इंटरेस्ट घेऊन तिथे येणार, हे करू का ते करू का. नाही, पण तुम्ही जे आता म्हणाला की त्यांना स्किलिंग किंवा प्रॅक्टिकल शिक्षण, हो प्रॅक्टिकल शिक्षण देतो त्यांना इंटरेस्ट आहे. पण आता बघा 7वीच्या मुली सुद्धा म्हणतात तुम्ही वेल्डिंग करा, तरी पण तुम्ही थेअरी शिकवता आणि जो अभ्यासक्रम जो असतो आपला जनरली 10वी पर्यंत तो पण घेतला जातो का? नाही, 10वीचा तो शाळेमध्ये होतो. त्यांची आम्ही 3 दिवस प्रशिक्षण असते आणि इतर दिवशी 9 ते 5 शाळा असते. त्यावेळेला त्यांना शाळेत रेग्युलर त्यांचं जे शाळेचे जे अभ्यासक्रम आहे तो शिकवला जातो. हे अतिरिक्त शिक्षण, हे अतिरिक्त प्रशिक्षण म्हणजे की जेणेकरून यांना त्यांचं पुढचं नॉलेज वाढेल ना तर ते घरामध्ये पण स्वतःचं काम केलं किंवा पुढे जाऊन कामं करू शकतात. त्या मुलांना नोकऱ्या लागलं किंवा रोजगारासाठी पुढे जातील. ते एक देशाचं चांगलं काम आहे बाबा. त्यांना पुढे जर रोजगार मिळाला
10वी नंतर की तिथे कुणी प्लंबर चांगला झाला. कारण ती मुलं आता वेल्डिंगला 6 महिन्यामध्ये ती वेल्डिंग चांगला मारायला लागली. 8वी 9वी 10वीची मुलं. त्यांना जर वेल्डिंगचं काम कुठे मिळालं, आता सर्टिफिकेशन नसेल तरी त्यांना काम मिळेल. जर तुम्हाला ॲक्च्युअल प्रॅक्टिकल येत आहे तर त्यांना ते काम मिळण्याची पण शक्य आहे. पण सर्टिफिकेशन मिळालं तर आणखी चांगलं आहे. त्याचे पण प्रयत्न आहे सरांचे चालू आहे. किती मुले आहेत? संजय साधारण 10वीचा मुलं आहे आणि संजय म्हणून आहे. त्याला आम्ही वेल्डिंगचं जरा शिक्षणामध्ये थोडंसं म्हणजे हे आहे, तो थोडंसं म्हणजे अभ्यास. आता वेल्डिंगला कसं आहे, जास्त कॅल्क्युलेशन वगैरे लागत नाही. गणित वगैरे. हां, गणित वगैरे त्याला जास्त जमत नाही. त्यांना मध्ये वेल्डिंग चांगलं आहे की वेल्डिंगमध्ये त्यांना किती काय फक्त काय त्यांना ती आम्ही बेसिक माहिती देतो मशीनच्या बद्दल, या पार्ट्सला काय म्हणतात, सगळी इन्स्ट्रुमेंट आता 5वी ते 10वी जी मुलं आहेत ती सगळे सांगू शकतील की प्लायर कशाला म्हणतात, स्क्रूड्रायव्हर कुठला, हेक्सो फ्रेम काय आहे, म्हणजे कटिंग करतो आपण, लोखंड कापण्यासाठी काय वापरतात, लाकूड कापण्यासाठी कुठलं हातर वापरलं जातं, हे सगळं त्यांना आता त्यांना येतंय. म्हणजे त्यांना एकदा सांगितलं की तुमच्या लक्षात येते की आपण हे मागच्या वेळेला शिकलो होतो, ते हे केलं पाहिजे. प्लस तुम्ही त्याला हँडल करायला देता. हां प्लस यू आर अलाविंग देम टू हँडल द इन्स्ट्रुमेंट. हां, हँडल करायला पण देतो आम्ही. आमच्या याच्याप्रमाणे आमच्या मार्गदर्शनाने आम्ही असतानाच फक्त करतो. आमच्या व्यतिरिक्त देत नाही त्यांना सध्या. पण ते करतात ते. म्हणजे आम्ही आमच्या समोर त्यांना सांगतो हे हा जॉब आहे. त्यांना मेजरमेंट त्याच्यामध्ये शिकले. टेप आता मेजरमेंट करणं म्हणजे इंचेसमध्ये किंवा मिलीमीटरमध्ये आजकाल ITच्या मुलांना सुद्धा येत नाही. मी तेच बोलणार होतो. ITच्या मुलाला सुद्धा मीटर म्हणजे काय आणि मीटर आणि इंचेस मधला फरक काय हा आम्ही स्वतः बघितलेला आहे. म्हणजे एवढं वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं. तो ते शिकायला लागले आता की एखाद्यावर मार्किंग करणं. आपण मार्किंग का करायचं, तर आपला जॉब परफेक्ट येण्यासाठी आणि वेळोवेळी त्याला मोजायला नको म्हणून मार्किंग केली की आपल्याला कळेल. आणि त्यानंतर पंचिंग केली की तो जॉब तेवढाच आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला मेजरमेंट करायला नको. ही ती मुलं पण आता शिकली की बाबा नाही पंचिंग का करायचं. तर ते जॉबचे पंचिंग केल्यामुळे काय झालं की ते प्रत्येक वेळेला तुम्हाला मेजरमेंट करायची गरज नाही. त्या पंचपर्यंत आला आणि ते मेटल घासलं तर त्याला समजेल. नंतर तो अगदी जवळ आल्यानंतर मोजमाप करेल. तर ही पद्धती सगळी आपण त्यांना ज्या बाहेर आता चालू आहे सध्या. आणि ती मुलं पण त्यांचं शिकतात कारण ते बाहेर बघत असतात की त्यांचा बाहेर वावर जास्त आहे त्या सिग्नल शाळेच्या मुलांचा. त्यामुळे त्यांचं ऑब्झर्वेशन पण चांगलं आहे की वेल्डिंग आम्ही कुठे बघितलं. नाही आम्ही ते मेट्रोचं काम चाललंय ना तिथे बघत असतो वेल्डिंग. ग्राइंडिंग मशीन, आता ग्राइंडिंगची व्हील कशी असतात, कटिंगचं व्हील कुठलं आहे एवढ्यापर्यंत त्यांना नॉलेज आलेलं आहे. म्हणजे जे IT आहे तर मी स्वतः बघितलेलं आहे. मी त्याचा अप्रेंटिस केलेली आहे. ITच्या मुलांना सुद्धा कळत नाही की आपण राईट हँडला फिरवायचं लूज करताना की लेफ्ट हँडला फिरवायचं. तर ते सुद्धा ते आता ते शिकलेले आहेत. म्हणजे प्रॅक्टिकल करेल की बाबा कुठे बाजूला स्क्रू लूज होईल आणि कुठल्या बाजूला लूज टाईट होईल. तर हे कन्फ्युजन तर मोठ्या लोकांना पण होतं की स्क्रू कुठल्या बाजूला टाईट होतो आणि कुठल्या बाजूला लूज होतो. तर हे याचा एक आनंद आम्हाला जो मिळतो ना तोच एक चांगला आहे की त्यामुळे मी या प्रशिक्षण केंद्रात आलो. आणि आमच्या सरांची तर प्रेरणा आहे की प्रत्येक वेळा त्यांचं ते येतं नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला पण काही सिस्टीम असतात तर ते आम्हाला सांगत असतात की असं असतं. तर त्यासुद्धा आम्ही त्यांना शिकवत असतो. पण त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतो आणि आम्ही शिकवतो. तर ह्या सरांचं म्हणजे असं आहे की हे आता जे आपण रॉकेट सायन्स म्हणतो रॉकेट सायन्स त्याचे ते मास्टर आहे सर. पण त्यांचं एवढं प्रगती काय आहे 40 वर्ष. आणि हे पाटील सावंत सर तिथे तर एवढी शाळा पूर्ण हँडल करतात. मुलांना अगदी ते त्यांच्या शाळेची जी पद्धत आहे ती फार चांगली आहे. कारण ती बाहेरची मुलं आहेत की प्रत्येक सकाळी आल्यानंतर त्यांना आणलं जातं, त्यांना आंघोळ तिथे करतात, त्यांचा नाश्ता होते, नंतर ते दिवसभर शिक्षण घेतात आणि मग संध्याकाळी घरी जातात. त्यांना घरचं वातावरण पण मिळतं आणि शिवाय हॉस्टेलसारखं नाही, पुन्हा शाळेतलं पण मिळतं. तर त्यांच्यासाठी पण एक चांगला उपक्रम आहे. ते असे उपक्रम फार मला म्हणजे माझ्या स्वतःच्या मनाला फार भावतात. ठीक आहे, आता वेळ थोडं कमीच आहे. वेळेच्या अभावी आपण संपवतो.